नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू लॉ माइंडेड DNM आणि आपला IPR मॉड्यूल वाईज सिरीज. आज आपला मॉड्यूल 1 चा पार्ट 3 आहे, ऑरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ IPR. कानूनमध्ये IP आला कुठून? राजा महाराजांच्या काळात लेटेस्ट पेटंट पासून ते आधुनिक ट्रिप्स ॲग्रीमेंट पर्यंत IPRचा हा प्रवास कसा झाला आणि एक्झाममध्ये हा हिस्ट्रीचा प्रश्न आला तर एक मस्त टाइमलाईन ड्रॉ करून एक्स्ट्रा मार्क्स कसे मिळवायचे, चला डिकोड करूया. आजच्या एक्सप्लेनरचा रोड मॅप एकदम सिंपल आहे. पहिल्यांदा इंट्रोडक्शन अँड द रॉयल फेवर्स, नंतर ग्लोबल एव्होल्युशनमध्ये 3 बर्ड्स, मग इव्होल्युशन ऑफ IPR इन इंडिया, त्याच्यानंतर इंटरनॅशनलायझेशन अँड ट्रिप्स आणि शेवटी एक जबरदस्त कन्क्ल्युजन आणि परीक्षेची टिप. या फ्लोमध्ये गेलो की आन्सर स्ट्रक्चर परफेक्टली रेडी होईल. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. सेक्शन 1 इंट्रोडक्शन अँड द रॉयल फेवर्स. IPRची ऐतिहासिक सुरुवात. कसं आहे ना, जुन्या काळात इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी हा कानूनी हक्क म्हणजे स्टॅच्युटरी राईट नव्हता. तेव्हा राजे महाराजे त्यांचे पैसे वाढवण्यासाठी एखाद्या मर्चंटला एका स्पेसिफिक ट्रेडमध्ये मॉनॉपॉली द्यायचे. याला लेटर्स पेटंट किंवा ओपन लेटर्स म्हटले जायचे. हा ॲक्च्युली एक रॉयल फेवर होता, म्हणजे राजाची कृपा होती, कोणता स्टॅच्युटरी राईट नव्हता. पण नंतर जशी प्रगती झाली, सोसायटीला समजलं की इनोव्हेशनला फॉर्मल लॉने रिवॉर्ड केले पाहिजे, आर्बिटरीली गिफ्ट करून चालणार नाही. तिथून खरी कानूनी सुरुवात झाली. पुढचा भाग आहे सेक्शन 2 ग्लोबल एव्होल्युशन, द 3 बर्ड्स. पेटंट, कॉपीराईट आणि ट्रेडमार्कचा एक्झॅक्ट जन्म कसा झाला ते पाहूया. सगळ्यात आधी बर्थ ऑफ पेटंट्स. एक्झाममध्ये पेटंट्सच्या ओरिजिन लिहिण्यासाठी 2 स्टॅच्यूट्स नक्की मेन्शन करा. पहिला आहे द व्हेनिशियन स्टॅच्यूट ऑफ 1474, जो जगातला पहिला पेटंट लॉ मानला जातो. आणि दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा द स्टॅच्यूट ऑफ मोनॉपॉलीज ऑफ 1624, जो इंग्लंडमध्ये आला. ह्या कानूनने ब्रिटिश पार्लमेंटमध्ये राजाच्या आर्बिट्ररी मोनॉपॉलीज कम्प्लिटली बॅन केल्या आणि फक्त जे ट्रू इन्व्हेंटर्स आहेत त्यांना 14 वर्षांची मोनॉपॉली दिली. परीक्षेच्या दृष्टीने हा सर्वात की पॉइंट आहे, नोट करून ठेवा. पुढचा बर्थ आहे कॉपीराईटचा. कॉपीराईटचा जन्म द स्टॅच्यूट ऑफ ॲन 1710 मध्ये इंग्लंडमध्ये झाला. यातली सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा एक मोठा पॅराडाईम शिफ्ट होता. याच्या आधी फक्त प्रिंटर्सकडे राईट्स होते, पण या कानूनने पहिल्यांदा ऑथर्सला त्यांचे पुस्तक प्रिंट करण्याचा एक्सक्लुझिव्ह राईट दिला. लेखकांना त्यांचा कानूनी हक्क मिळाला, जी एक खूप मोठी क्रांती होती. आणि तिसरा बर्थ आहे ट्रेडमार्क्सच्या. मेडिवल पिरियडमध्ये दी असाइज ऑफ ब्रेड अँड एल नावाचा लॉ 1266 मध्ये आला होता. यानुसार ब्लॅकस्मिथ्स आणि बेकर्सला त्यांचे प्रॉडक्टवर त्यांचा मार्क लावणे कंपल्सरी केले होते. का? ज्यामुळे डिफेक्टिव्ह गुड्स पकडता येतील आणि कोणी बनवले ते स्ट्रिक्टली ट्रेस करता येईल. म्हणजे बघा, कन्झ्युमर्सच्या प्रोटेक्शनसाठी सुरू झालेला हा रूल आज आधुनिक ब्रँड प्रोटेक्शनमध्ये बदलला आहे. आता येऊया आपल्या देशाकडे. सेक्शन 3 इव्होल्युशन ऑफ IPR इन इंडिया. भारतात IPR ब्रिटिशांनी आणले, पण इंडिपेंडन्स नंतरच्या काळात एक्झामसाठी ॲब्सोल्युटली क्रुशियल आहे. हा आहे आपला टर्निंग पॉइंट. जस्टिस N. राजागोपाला अय्यंगर कमिटी 1959. आन्सर शीटमधला हा आपला स्टार पॉइंट आहे. हे नाव एक्सप्लिसिटली हायलाईट करायचंच आहे. एक्झामिनर हे वाचूनच खुश होतो. तर या जस्टिस अय्यंगार कमिटीच्या रिपोर्टवरून आपला करंट पेटंट्स ॲक्ट 1970 बनला. यांची मेन थिंकिंग काय होती? यांनी लिटरली मेडिसिन्ससाठी प्रॉडक्ट पेटंट्स काढून टाकले, कारण भारतात गरिबांना औषधे स्वस्तात मिळाली पाहिजेत, हेल्थ केअर अफोर्डेबल असली पाहिजे. हा हिस्टॉरिकल डिसिजन सोशल आणि इकॉनॉमिक गरजेनुसार घेतला गेला होता. नंतर 2005 मध्ये ट्रिप्सनुसार आपण ते प्रॉडक्ट पेटंट्स परत आणले, पण 1970चा हा लॉजिकल फाउंडेशन खूप महत्त्वाचा आहे. कॉपीराईट आणि ट्रेडमार्क्सबद्दल बोलायचे झाले तर आपण 1957 मध्ये आपला स्वतंत्र कॉपीराईट ॲक्ट आणला. आणि ट्रेडमार्क्ससाठी आधी आपण सिव्हिल लॉचं पासिंग ऑफ रेमेडी वापरायचो. पासिंग ऑफ म्हणजे अनरेजिस्टर्ड मार्क्स प्रोटेक्ट करण्याची सिस्टम. पण नंतर गुड्स आणि आधुनिक सर्व्हिसेसला कॉम्प्रिहेन्सिव्हली प्रोटेक्ट करण्यासाठी आपण ट्रेडमार्क्स ॲक्ट 1999 आणला. पुढचा भाग सेक्शन 4 इंटरनॅशनलायझेशन अँड ट्रिप्स. जेव्हा बिझनेस ग्लोबल झाला, बाउंड्रीज क्रॉस करू लागला, तेव्हा फक्त टेरिटोरियल कानून पुरेसे नव्हते. इंटरनॅशनल ट्रीटीजची सक्त गरज पडली. इंडस्ट्रियल प्रॉपर्टीसाठी पॅरिस कन्व्हेन्शन 1883 मध्ये आला आणि आर्टिस्टिक अज वेल एज लिटररी वर्कसाठी बर्न कन्व्हेन्शन 1886 मध्ये आला. हे वर्ष आणि माइलस्टोन्स परफेक्टली नोट करून ठेवा. आणि सर्वात मोठा कानून, एक रिअल गेम चेंजर म्हणजे WTOचा ट्रिप्स अग्रीमेंट 1994. याने पूर्ण जगात IPRचे स्ट्रिक्ट मिनिमम स्टँडर्ड्स सेट केले. ग्लोबल लेव्हलवर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीची ही सर्वात स्ट्रॉंग आणि बाइंडिंग फ्रेमवर्क आहे.
आणि शेवटचा सेक्शन 5 कन्क्लुजन अँड द टाइमलाईन एक्झाम हॅक, ज्या ट्रिकमुळे तुम्हाला परीक्षेच्या पेपरमध्ये मॅक्झिमम मार्क्स मिळतील. पेपरमध्ये हे सर्व पॉइंट्स एका ग्राफिकल टाइमलाईनमध्ये ड्रॉ करा. ही सिरीज ऑफ डेट्स ॲब्सोल्युटली पाठ करून ठेवा. 1624 मध्ये स्टॅच्यू ऑफ मोनॉपलीज, नंतर 1710 मध्ये स्टॅच्यू ऑफ ॲन, मग 1883 आणि 1886 मध्ये पॅरिस अँड बर्न कन्व्हेन्शन्स. इंडियाकडे आलो की 1957चा कॉपीराईट ॲक्ट, मग 1970चा पेटंट्स ॲक्ट, नंतर ग्लोबल लेव्हलवर ट्रिप्स अग्रीमेंट 1994 मध्ये आणि शेवटी 1999चा ट्रेडमार्क्स ॲक्ट. एक्झामिनर तुमची ही ग्राफिकल टाइमलाईन बघूनच इम्प्रेस होईल आणि फुल मार्क्स देईल. शेवटी लिहा की IPRचा हा प्रवास दाखवतो की कसा लॉ सोसायटीच्या इनोव्हेशन बरोबर इव्हॉल्व्ह होतो. एक्झाममध्ये हा हिस्ट्रीचा क्वेश्चन आला तर ही टाइमलाईन नक्की ड्रॉ करा. एक्झामिनर तुम्हाला टॉप मार्क्स देईल. या मॉड्यूलची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर हा हिस्ट्रीचा पार्ट समजला असेल तर या एक्सप्लेनरला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा पुढचा पार्ट किती लवकर आणू. कीप लर्निंग, स्टे लीगल. जय हिंद, जय महाराष्ट्र.